सावित्रीबाई फुले महिला बौद्धिक विकास संस्था वालई कारंजा लाड येथे राज्यस्तरीय पुरस्कार सन्मान सोहळा थाटामाटात साजरा। 24 मे रोजी सावित्रीबाई फुले महिला बहुउद्देशीय विकास संस्था वालई कारंजा लाड व श्री शक्ती मंच संघटना कारंजा लाड जिल्हा वाशिम तर्फे शेतकरी भवन मंगरुळपीर रोड कारंजा लाड येथे भव्य दिव्य राज्यस्तरीय पुरस्कार सन्मान सोहळा नियोजनबद्ध आयोजित केला होता। संस्थेच्या अध्यक्षा सौ शारदा अतुल भयार, सचिव सौ माधुरी विवेकानंद वाडकर यांनी आपल्या कारंजा लाड येथे महिला संस्थेतर्फे प्रथमच कारंजा शहरात भव्य दिव्य राजश्री पुरस्कार सन्मान सोहळा आयोजित केला होता। या कार्यक्रमाला आमदार सईताई प्रकाशदादा डहाके, कारंजा मानोरा न्यायाधीश डॉक्टर संतोष कुमार जयस्वाल तर प्रसिद्धी साहित्यिक पुष्पराज गावंडे सर, सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर किरण खेडकर सर, नागपूर प्रसिद्ध गझलकार चंद्रशेखर भुयार, अकोला राष्ट्रीय प्रशिक्षक पुंडलिक गोसावी सर, अमरावती पत्रकार संजय कडोळी सर, संस्थापक एकनाथ पवार, पोलीस निरीक्षक शुक्ला सर, पोलीस वसंत ठाकरे, पोलीस पौर्णिमा कोठे कारंजा सर्वांच्या उपस्थितीत पुरस्कार सन्मान सोहळा धूमधडाक्यात साजरा करण्यात आला। हे विशेष प्रस्तावित संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असोसिएट शारदा अतुल भुयार यांनी केलं। राष्ट्रीय प्रशिक्षक पुंडलिक गोसावी सर अमरावती यांनी आपलं मनोगत व्यक्त केले। संस्थेचे कार्य अप्रतिम म्हणून संस्थेचा गौरव केला। एकनाथ पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचं नियोजन करताना किती बारीक सारीक गोष्टी कराव्या लागतात, किती संघर्ष करावा लागतो, सोपं नाही एवढं मोठं भव्य दिव्य नियोजन करणं, हे भुयार मॅडम यांनी करून दाखवलं। एक स्त्री हे करू शकते हे त्यांनी सांगितलं। सो माधुरी वाडकर, प्राध्यापक उमाकांत बोबडे मॅडम यांनी या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन केलं। या सर्व कार्यक्रमाचं आयोजन नियोजन शारदाताई भुयार यांनी केलं होतं। सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी सचिन साठे, वाशिम।